नमस्कार, मी तुषार शेटे. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि पाहूयात या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कारगिलच्या दौऱ्यावरती आहेत. पंतप्रधान मोदी द्रास इथं जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कारगिल दौऱ्यावरती असणार आहेत. तिथे ते जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. कारगिलमधल्या द्रास सेक्टरमध्ये ते जाणार आहेत. अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, पंतप्रधान आज कारगिलमध्ये आहेत, जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. काय विशिष्ट संदेश ते जवानांना देतील? लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कारगिलमधील द्रास सेक्टरमध्ये पोहोचलेले आहेत. तिथे जवानांसोबत जवळपास 1 तास ते राहणार आहेत आणि साधारणतः त्या जवानांसोबत त्यांना सगळ्या जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील देतील. आणि जे जवान जे भारतीय इंडियन काही तांत्रिक कारणांमुळे प्रशांत यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये. तर प्रशांत जी माहिती देत होते त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कारगिलमधल्या द्रास सेक्टरमध्ये पोहोचलेले आहेत. तिथल्या हवाई तळावरती त्यांचं आगमन झालेलं आहे. त्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत आणि ते तिथल्या जवानांसोबत सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. एक प्रकारे सैनिकांचं मनोबल यामुळे वाढणार आहे. साधारण द्रास सेक्टरमध्ये ते 1 तास जवानांसोबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील, सेलिब्रेशन करतील आणि आम्ही कोणाला घाबरत नाही अशा आशयाचा संदेश सुद्धा शत्रू राष्ट्रांना देण्याचा प्रयत्न पंतप्रधानांचा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे, त्याची पूजा केलेली आहे. तसंच शरयू घाटावरती 18 लाख पणत्या पेटवून एक विश्वविक्रमही यावेळेला रचण्यात आला. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शरयू घाटावरती आरती करण्यात आली. देशातील उपेक्षित धार्मिक स्थळांचा विकास लवकरच करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. राम मंदिराच्या जागेची पाहणी करून विकास कामांचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. आपण पाहत आहोत ही 3 दृश्य. पहिल्या दृश्यामध्ये पंतप्रधान ज्यावेळेला अयोध्येत पोहोचले होते तेव्हा त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं. दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत पंतप्रधान मोदींनी शरयू नदीची आरती केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. राम मंदिराच्या कामाला निर्माणाला सुरुवात झालेली आहे, त्याचा आढावा पंतप्रधानांनी घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटानंतर यंदा देशभरात दिवाळीचा उत्साह साजरा होताना दिसतोय आणि त्याच उत्साहात शरयू तीरावरती एक मोठा विश्वविक्रम करण्यात आलेला आहे. शरयू तीर हा 18 लाख दिव्यांनी उजळून निघाला होता. बीते 8 वर्षों में देश ने हिंद भावना की इन बेड़ियों को तोड़ा है. हमने भारत के तीर्थों के विकास की एक समग्र सोच को सामने रखा है. हमने राम मंदिर और काशी विश्वनाथ धाम से लेकर केदारनाथ और महाकाल महालोक तक घनघोर उपेक्षा के शिकार हमारी आस्था के स्थानों के गौरव को पुनर्जीवित किया है. एक समग्र प्रयास कैसे समग्र विकास का जरिया बन जाता है, आज देश इसका साक्षी है. आज अयोध्या के विकास के लिए हजारों करोड़ रुपए की नई योजनाएं शुरू की गई है. पंतप्रधानांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं. या दर्शनानंतर मोदींच्या अयोध्येबाबतच्या अनेक आठवणींना उजाळा मिळालेला आहे. 1990च्या सुमारास मोदींनी भाजपाच्या जम्मू काश्मीर राज्यांच्या लेटरहेडवरती श्रीरामाबाबतची एक कविता लिहिली होती. सोमनाथ ते अयोध्या या रामरथ यात्रा गुजरातमध्ये असताना मोदींनी या रथयात्रेचं सारथ्य केलं होतं. नवी मुंबईत स्वप्नाचं घर घेण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतं, कारण की आता सिडकोच्या वतीनं एक दिवाळी सोडत काढण्यात आलेली आहे. सिडकोकडनं 7,849 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये बामणडोंगरी आणि खारकोपरमधल्या घरांचा समावेश आहे. घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीला
25 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत स्वप्नांचं घर घेण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांना दिवाळीनिमित्त सिडकोनं गिफ्ट दिलेलं आहे. जवळपास 7,850 घरांची लॉटरी सिडको काढणार आहे. खारकोपर आणि बामणडोंगरी भागामध्ये ही घरं असणार आहेत. आता पाहूयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात. दिवाळीनिमित्त गणपतीतल्या प्रसिद्ध मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आलेली होती. संपूर्ण मंदिराला फुलांनी आणि आकाशकंदिलांची सजावट करण्यात आलेली आहे, तर गाभाऱ्यात देखील फुलांची सजावट करण्यात आलेली होती. नरक चतुर्दशी निमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. मंदिराचा गाभारा, सभामंडप आणि मंदिरातले खांब या ठिकाणी तुळस, शेवंती, झेंडू आणि अस्तरच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आलेली आहे. रत्नागिरीच्या प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काकड आरती नंतर नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाची सुरुवात करण्यात आलेली आहे. यावेळेला चांदीच्या काकड्यांनी ओवाळ्याची परंपरा असून काकड आरतीपूर्वी देवाला लोणी भरवण्याची प्रथा सुद्धा आहे. यावेळेला भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून आला. आबालवृद्ध पारंपरिक खेळ खेळत त्यांनी दिवाळी साजरी केली. रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये दिवाळी पहाट निमित्त राम मंदिरात काकड आरती आयोजित करण्यात आलेली होती. त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज सकाळी पहाटे काकड आरती केली जाणार आहे. काकड आरतीला भाविकांनी गर्दी केली होती. रायगडमध्ये सुद्धा दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. पहाटे अभंगी स्नानानंतर महिलांनी आणि घरातल्या मुलांनी पुरुषांचं औक्षण केलं. यावेळेला लहान मुलांनी फटाके फोडत दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गात कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, मालवणमध्ये नरकासूर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तब्बल 15 फूट उंचीचे अकराळ विक्राळ स्वरूपातले नरकासूर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. जळगावातल्या उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते. दिव्यांग मुलांनी बनवलेले 1151 दिवे प्रभू श्रीरामाच्या मंदिरात प्रज्वलित करण्यात आलेले होते. दिवाळीनिमित्त नाशिक शहरातल्या फुल बाजारात नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली होती. नाशिकच्या फुल बाजार, सराफ बाजार, मेनरोड भागात पहाटेपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. वाशिम जिल्ह्यात यंदा झेंडू फुलांचं उत्पादन जास्त झाल्यानं वाशिम, रिसोड, मंगळूरपीर आणि करंजातील बाजारपेठांमध्ये झेंडूचे भाव गडगडलेत. 10 ते 30 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. खानदेशचं कुलदैवत असलेल्या जळगावमधल्या यावल तालुक्यातल्या श्री मनुदेवीचं मंदिर उद्या बंद राहणार आहे. खंडग्रास सूर्यग्रहण असल्यानं उद्या मंगळवारी दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे. दरम्यान दिवाळीनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक मनुदेवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. साईबाबांच्या शिर्डीतही दीपावलीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. शिर्डीतल्या क्रांती युवक मंडळानं साई मंदिराजवळ 11,000 दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. बीडच्या समनापूर बार्शीनाका परिसरात दिवाळीनिमित्त रेड्यांची शर्यत आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेला शेकडो वर्षाची परंपरा आहे. सुवर्णनगरी जळगावमध्ये दिवाळीनिमित्त सोने खरेदीला चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे. गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत यंदा 30% सोने खरेदीत वाढ झाली. आशिष शेलार थेट पत्रकारांशी बोलतात. थेट जाऊयात वांद्र्याला. डिलीट केली असती इतकी वेदनादायी होती. त्यानंतर आता नवीन सरकारने सगळ्या मर्यादा आपल्या सणांवरच्या
बाजूला काढल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये सणांचे आणि कार्यक्रम सांस्कृतिक हे आता होत आहे ते चित्र दिसत आहे. आज दिवाळी पहाट पहिल्या दिवसाची पहिली आंघोळ आणि त्यानिमित्ताने दिवाळी पहाटचा कार्यक्रम प्रकाशोत्सव या नावाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने पूर्ण मुंबईत 8 ठिकाणी 2-3 दिवसामध्ये आम्ही करतो आहोत. रंगशारदामध्ये त्यातला पहिला कार्यक्रम आज केला. प्रथमेश लगाटे, मुग्धा वैशंपायन आणि सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय सुरमई सकाळ आमच्या सगळ्या नागरिकांची आणि प्रेक्षकांची केली आहे. एवढंच मी या ठिकाणी म्हणेन. ज्या पद्धतीनं अनेक शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालं, याच मुद्द्याला धरून विरोधकांकडून अशी टीका केली जाते की सरकारमधील काही लोक उत्सवात दंग आहेत. ज्यांना स्वतः काही 2.5 वर्षात करता आलं नाही, ज्यांनी कोणाचे अश्रू 2.5 वर्षात पुसले नाही, जे कधी घरातून बाहेर पडलेच नाहीत, ते आज टीका करायला पुढे येत आहेत. आज सुद्धा प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासाठी योजना हे करण्याचं कामच शिंदे आणि फडणवीस सरकार करते आहे. आणि म्हणून प्रोत्साहनात्मक त्या ठिकाणी असलेला विम्यातल्या प्रोत्साहनचा भत्ता, पीक विमा कर्जातली मदत, अतिवृष्टीने बागायती आणि जिरायती दोन्ही वेळेला वाढीव नुकसान भरपाई केंद्र सरकारने थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवर दिलेले पैसे, यानंतरही अतिवृष्टीत आता झालेल्या अडचणीला महाराष्ट्राचं सरकार मदत करत आहे. ज्यांच्या डोळ्यात ही मदतच खुपते आहे ते असं खोटं पसरवण्याचं काम करत आहे. थँक्यू. हॅपी दिवाळी. तर आपण पाहतोय आशिष शेलारांनी दिवाळी पहाटनंतर ही प्रतिक्रिया दिलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सध्या शेतकऱ्यांच्या बांधावरती ते गेलेले होते, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या आणि सरकारवरती टीका केली होती. या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर आशिष शेलारांनी दिले. पुन्हा एकदा पाहूयात गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट स्वरूपात. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला बेटी बचाव बेटी पढाव, दुष्काळामुळे हैराण झालेला शेतकरी, लंपी लसीकरण, गरजा महाराष्ट्र अशा ज्वलंत विषयांवरती रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. आंबेगाव तालुक्यातल्या शिंदेवाडी इथं लक्ष्मी नावाच्या गायीचा डोवाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. शेतकरी प्रसाद काळे यांची गाय असून कुटुंबानं गायीचं औक्षण करत तिला स्वतःच्या हातानं घास भरवला. सध्या पंचक्रोशीत या अनोखे डोहाळे जेवणाची स्पर्धा चर्चा रंगलेली आहे. शहर स्वच्छ केल्याबद्दल बीडच्या गेवराई नगरपालिकेचा दिल्लीत गौरव करण्यात आलेला आहे. देशातल्या 136 पालिकांमध्ये गेवराईनं स्थान पटकावलंय. कलेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक शहरात आर्ट गॅलरी असावी अशी मागणी सोलापुरातले चित्रकार ऋत्विज चव्हाण यांनी केलेली आहे. या संदर्भात आर्ट लायब्ररी संघटनेकडून सांस्कृतिक मंत्रालयाला निवेदन दिलं जाणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान झाल्यानंतर पंचनामे केले जात आहेत आणि यानंतर शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल असं सांगितलं जरी जात असलं तरीही धुळ्यामध्ये पंचनामे वेळेवरती होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडनं प्रतिसाद मिळत नाहीये. कंपनी जर पंचनामेच करणार नसेल तर पीक विम्याचा फायदा मिळणार कसा असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. बीडच्या तालुक्यातल्या धामणगाव महसूल मंडळामध्ये परतीच्या पावसानं अतोनात नुकसान झालेलं आहे. मात्र नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत. जर पंचनामेच झाले नाहीत तर मदत मिळणार कशी असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय. सोलापुरात पावसाचा फटका बसलेल्या भागात महापालिकेनं स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. वसंत विहार आणि गणेश नगरमध्ये पाणी शिरल्यानं जेसीबीच्या साह्यानं पालिका कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे. जळगावच्या धरणगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. यावेळेला ग्रामीण भागातल्या लोकांसोबत कामातून दिवाळी साजरी करणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितलं. गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचे पुरावे रवी राणांनी द्यावे. आपण त्यांच्या घरी जाऊन भांडी घासू असं आव्हान बच्चू कडूंनी दिलेलं आहे.
गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, लगेच परतो. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत. धुळे जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यांपासून शिवभोजन थाळीचं अनुदान न मिळाल्याने केंद्र चालक अडचणीत आलेत. त्यामुळे शासनानं तात्काळ थकीत अनुदान द्यावं अशी मागणी या केंद्र चालकांकडून केली जात आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी गावाकडे जाण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे मनमाड रेल्वे स्थानक आणि एसटी बस स्थानकावर प्रवाशांनी गर्दी केली आहे. पर्यायानं एसटी आणि रेल्वे हाऊसफुल झालेत. त्यामुळे उत्पन्नात 25% जास्त वाढ झाली आहे. दिवाळी निमित्त गावी जाण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे स्थानक तसंच एसटी स्थानकात गर्दी केली. या दृष्टीनं एसटी महामंडळाने देखील जादा बसेसची सोय केली असून शिवाजीनगर बस स्थानकातून विदर्भ आणि मराठवाड्यासाठी 1,500 बसेस सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय. दहिसर ते डीएन नगर मेट्रो 2 मार्गिकेच्या प्रकल्प खर्चात 69 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मेट्रो मार्गिकेच्या कामाला विलंब झाल्याने सल्लागारांना मुदतवाढी द्यावी लागली आहे. या वाढीला MMRDAनं कार्यकारी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबईतील नदी नाल्यांमध्ये वाहणारा कचरा समुद्रामध्ये जाऊ नये यासाठी ट्रॅश बूमच्या साहाय्याने कचरा गोळा करण्याची पद्धत यशस्वी ठरली आहे. मुंबई पालिकेनं त्यासाठी आतापर्यंत 8 ठिकाणी ट्रॅश बूमची यंत्रणा उभारली आहे. मिठी नदीवर नव्याने ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. पनवेलमधील भिंगारी गावासमोर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तर खराब रस्त्यांमुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरम्यान खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करण्याचा आरोप करण्यात आलाय. भिवंडी तालुक्यातील सवाद इथं अत्याधुनिक सुविधायुक्त 818 बेडचं भव्य कोविड सेंटर धुळखात पडून आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. इथलं सर्व साहित्य भंगारात काढण्याची वेळ आहे. मात्र या रुग्णालयाचं रूपांतर ग्रामीण जिल्हा रुग्णालयास केल्यास त्याचा हजारो गरिबांना फायदा होईल. पुण्यात सराफ दुकानात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. मात्र दुकानदाराने सायरन वाजवल्याने चोरट्यांनी तिथून धूम ठोकला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. सिडकोतर्फे नव्यानं विकसित होत असलेल्या द्रोणागिरी नोड इथल्या सेक्टर 50 मधील एम गोल्ड या ज्वेलर्स शस्त्र दरोडा घालण्याचा प्रयत्न फसला. दरोडेखोराला पाहून दुकानातील दोघांनी आरडाओरडा केल्याने त्याने धूम ठोकली. परभणीच्या नारायणचाळ भागात चोरट्यांनी मोबाईलचं दुकान फोडलं. यावेळी लाखोंचा मोबाईल तसंच रोख रक्कम चोरून त्यांनी पळ काढला. या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दहेगाव मधील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यांनी नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल होताच महिला शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं औक्षण केलं. तर ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती. राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावर टीका केली. ठाकरेंना शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम आहे. 2.5 वर्षे घरात बसून होतात तेव्हा जनतेचे हाल दिसले नाहीत का? कितीही दौरे करा, लोकांनी तुमचं खरं रूप ओळखलंय अशा शब्दात विखे पाटलांनी ठाकरेंवर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलिबागमधल्या रेवदंडा इथं पोहोचलेत. त्यांनी निरूपणकार डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली. भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा चौकशी म्हणजे कुठे ना कुठे नाता भाऊंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. नाता भाऊंना गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच निवडणुका सोपा जातात असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
भोसरी भूखंड प्रकरण हे आम्ही काढलेलं नसून तपास यंत्रणा हे प्रकरण काढलंय, त्यामुळे खडसे जर निर्दोष असतील तर त्यांना घाबरण्याची गरज नाही असा टोला गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना लगावला. ते जळगावमध्ये बोलत होते. धरणगावच्या पाणी पुरवठ्यातील विलंब हा तांत्रिक चुकीमुळे झाला असं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. धरणगाव शहरात आगामी 50 वर्षाची पाणी गावाकडच्या बातम्यांमध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत. पाहूयात पुढच्या महत्त्वाच्या बातम्या. पुण्यातल्या सोनावणे हॉस्पिटलजवळ ट्रक आणि बाईकची धडक झाली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडीचे 24 डबे रुळावरनं घसरल्यानं भुसावळ ते नागपूर दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे. या मार्गावरच्या 6 गाड्या रद्द करण्यात आल्या असून 27 गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. पालघरच्या सातपाटी मार्गावरती दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती गंभीर जखमी आहे. दुचाकीचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात कपाशीच्या आड गांजा शेती होत असल्याचं सांगत सांगवी पोलिसांनी छापेमारी केलेली आहे. या कारवाईत तब्बल 391 किलोच्या गांजाच्या झाडांसह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसंच NDPS अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. या सगळ्या बातम्यांसह गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.